कोणते तरुण होते, काय होते हे मला माहिती आहे, आमच्याकडे माहिती सगळी आहे। राम मंदिर ओढून द्यायची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते, त्याने मुसलमान नावं घेतली होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते। या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून, बरं का, अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे। महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे। ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे। ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे। देखिए, कांड हो सकता है, जानकारी मिली है तो उसके ऊपर एक्शन लीजिए ना। हमको क्यों सवाल पूछ रहे? हमने बार बार कहा है, जिस तरह से ठाकरे परिवार की सुरक्षा में कमी की है, ये कौन सी राजनीति है? हम उसे डरने वाले नहीं हैं। शिवसेना और शिवसैनिक ठाकरे परिवार की सुरक्षा के लिए हमेशा तैयार है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।